धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाऊन 6 महिने झालेत, पण आता त्यांनी मला रिकामं ठेवू नका, संधी द्या अशी विनंती केली। त्यावर अजित पवारांनी सुद्धा विनंतीचा मान केला जाईल असं सांगून सकारात्मकता दाखवली। आता मंत्रिपद मिळणार की पक्ष संघटनेचं काम मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। पाहूयात एक रिपोर्ट। चुकलो तर कान धरावा, पण आता रिकामं ठेवू नका। चुकलं तर कान धरा, पण रिकामं ठेवू नका अशा शब्दात धनंजय मुंडेंनी पुन्हा संधी देण्याची मागणी केली। मुख्यमंत्र्यांनी मार्चमध्ये मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्यानंतर 6 महिने झालेत, पण आता रिकामं ठेवू नका अशी विनंती मुंडेंनी भर सभेत प्रदेशाध्यक्ष तटकरेंना केली आहे। तर अजित पवारांनी सुद्धा तात्काळ विनंतीला मान दिला जाईल असं म्हटल्यानं पुन्हा सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात। चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो तर चालतं, पण आता रिकामं ठेवू नका। जबाबदारी कसं हीच विनंती करतो। धनंजय मुंडे यांच्याकडनं तटकरेंना विनंती केली गेलेली आहे की मला कुठे काम द्यावं, काहीतरी जबाबदारी द्यावी अशा प्रकारे मागणी केली आहे। त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल, सूचनांचं पालन केलं जाईल, मान दिला जाईल असं मुंडेंच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार म्हणाले। त्यामुळे पक्षात जबाबदारी मिळेल की मंत्रिपदावर पुन्हा वर्णी लागेल हे काही अजित पवारांनी उघडपणे सांगितलं नाही। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच मास्टरमाइंड निघाला आणि त्यानंतर धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा घेतला। यानंतर मुंडेंच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदावर छगन भुजबळांची वर्णी लागली। धनंजय मुंडेंकडचं अन्न नागरी पुरवठा खातंही भुजबळांना मिळालं। आता धनंजय मुंडेंनी संधी मागितल्यानं भुजबळांनी आपल्या अंदाजात उत्तर दिलंय। ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करण्याचं काम माझ्याकडे आहे असं भुजबळ म्हणाले। मी मात्र एवढं सांगेन की एक काम जरूर आहे आपल्याकडे, बाकीचं ते काही अजितदादा बघतील। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ओबीसीचं आरक्षण करणे, ते काम मात्र जे आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं तर बरं आहे, त्यांचं पण स्वप्न पूर्ण होईल, कारण तुम्ही त्यांचेच वारसदार आहात। तर एक काम आहे माझ्याकडे हे, आणि बाकी जे आहे ते अजितदादा वगैरे काय ते बघतील आहे। तर जरांगेंनी रोजगार हमी योजनेची बरीच कामं असल्याचं सांगत धनंजय मुंडेंना डिवचलंय। तर सुरेश धस 2 दिवसात खुमासदार उत्तर देण्याच्या तयारीत आहेत। चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो तर चालतं, पण आता रिकामं ठेवू नका। नाही ती काय आमचा प्रश्न आहे, थोडा आहे ती त्यांचं राजकारणाचा विषय, तिकडे काही व्हा कोणी काही व्हा नका हो, आणि हाताला काम द्यायला काय अवघड आहे, रोजगार हमीत मस्त काम आहेत ना, बराचशी खांदायला जायचं। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की मराठ्यांना त्रास होता कामा नाही, हे लक्षात ठेवा, नसता अजितदादाचा राजकीय कार्यक्रम होणार। या विषयाच्या बाबतीमध्ये मी आज बोलणार नाही, कारण माझ्या मतदारसंघामध्ये प्रचंड पूर त्या ठिकाणी आलेला आहे। तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला 1-2 दिवसांनी मी अतिशय खुमासदार उत्तर देईन, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। धनंजय मुंडे यांना जनतेच्या कुठल्याही कामापासून दूर ठेवावं असं माझं स्पष्ट मत आहे। त्यांचा आता वेळ जात नाहीये, मला काहीतरी काम द्या असं त्यांनी साकडं आता तटकरेंपुढे घातलंय। तर आता त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, पक्षबांधणीची कामं आहेत, अशी असंख्य कामं आहेत, त्यांनी पक्षाची कामं करावी, पण जनतेच्या कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत आला नाही पाहिजे। करुणा मुंडेंनी तर याही पेक्षा जळजळीत टीका केली आहे। मंत्रिपद सोडा, 4 महिन्यात आमदारकी सुद्धा शिल्लक राहणार नाही असा इशाराच करुणा मुंडेंनी दिलाय। मला असं वाटते तुमचे DNA मध्ये असं माजलेली गोष्टी आहे बहुतेक। तरी जैसे तूने पंकजाताईबद्दल एक शब्द बोला होता, रस्सी जल गई पर बल नहीं गए, तुझ्यासाठी मी आज बोलते, तुझी रस्सी जल गई, तुझा मंत्रिपद गेला पण तुझे बल नाही गेले, पण फक्त 4 महिने मी शब्द देते तुझी आमदारकी रद्द होणार, आणि जे तुझी जाडलेली रस्सीचा जे बळ आहे ना ते पण मी संपवून टाकणार आहे। जस्ट वेट अँड वॉच।
निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत करुणा मुंडे हायकोर्टात गेल्यात. त्यामुळे आता आमदारकीच राहणार नाही असा दावा करुणा मुंडेंनी केलाय. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या बाबतीत नेमकं काय घडतंय? पक्षात जबाबदारी मिळणार, मंत्रिपद मिळणार की करुणा मुंडेंच्या इशाऱ्याप्रमाणे आमदारकीवरच गंडांतर येणार, यासाठी वाट पाहावी लागेल. रायगडहून राज वैशंपायनसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.